एकनाथ शिंदे 2021 पूर्वी म्हणजे शिवसेनेत त्यांनी भरपूर कामही केले, विरोधी पक्षनेते पण राहिले, अ, अ, नगरविकास मंत्रीही राहिले. परंतु त्यांचं नाव सहसा एवढं महाराष्ट्र राज्याला माहीत नव्हतं. ज्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतनं बाजूला होऊन भाजपशी युती केली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्राला ओळखले जाऊ लागले की नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे फक्त आणि फक्त त्यांच्या संवेदनशीलता आणि ते जे आउट ऑफ द बॉक्स गरीब लोकांसाठी काम केलं त्यांनी, त्यामुळे ते थोडे जनमनात प्रसिद्धही झाले. त्यांनी खूप कमी वेळेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री कमी वेळेमध्ये त्यांनी म्हणजे भरपूर लोकांच्या मनात जागा निर्माण केली. लाडकी बहीण योजना असू द्या, एकनाथ खडसे यांना ज्यावेळेस हार्ट अटॅक आला होता त्यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स त्यांनी पाठवली होती. त्यावेळेस त्यांनी म्हणजे एक त्यांच्यासोबत त्यांच्यावर टीकाही झाली की मोबाईल घेऊन फिरत नाही, आम्ही कॅमेरे घेऊन फिरत नाही. परंतु त्यांची ती कार्याची पद्धती आहे, कामाची पद्धत आहे. अगदी अलीकडे DCM ज्यावेळेस, आता ते नवीन टर्म्समध्ये ते डेप्युटी CM झाले, डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी त्यांनी ज्यावेळेस DCM झाले त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रियाही त्यांनी साजेशी कामं चालू ठेवलेत. अलीकडेच तुम्ही बघितलं असेल, तुकाराम महाराज यांचे वंशज यांनी जेव्हा आत्महत्या केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना 32 लाख जे कर्ज होतं, ज्या कर्जापायी त्यांनी आत्महत्या केली, ते कर्ज त्यांनी दिलं. कर्जाची रक्कम त्यांनी घरच्यांना सुपूर्द केली. त्यानंतर त्यांनी म्हणजे संतांच्या माझ्या महाराष्ट्र भूमीमध्ये संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी मी घेईल असं सांगितलं. आणि आज त्यांनी जी काही गोष्ट बीडमध्ये केलेली आहे ते पाहून खरंच कुठेतरी जनसामान्यात, शेवटी काय म्हणजे मोठमोठ्या मीटिंग्स म्हणजे DCM असले म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत ते महाराष्ट्र राज्याचे, म्हणजे ते फक्त AC मध्ये बसून लोकांच्या हाय प्रोफाईल लोकांचंच ते ऐकणार, अशा काहीशा गोष्टीपासून ते अलिप्त आहेत हे मानणारं खरंच आहेत ते. आणि ते आज त्यांनी जी गोष्ट केली बीड जिल्ह्यामध्ये ती बघून तर आणखीनच वाटतंय की खरंच एकनाथ शिंदे संवेदनशील माणूस, राजकारणी माणूस असू द्या, परंतु कुठेतरी जनसामान्यात माणसात म्हणजे गरिबीची जाण असलेला किंवा गरिबांना मदत करणारा कुणीतरी नेता आहे हे बघून खरंच खूप छान वाटतं. या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आज त्यांनी काय केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काय घडलंय आणि आता केसही चालू आहे. 26 तारखेला आता नेक्स्ट सुनावणी आहे. ते सर्व चालू असताना संतोष देशमुख हे 3ऱ्या टर्ममध्ये तिथे सरपंच होते. आदर्श गाव म्हणून त्यांना, आदर्श सरपंच म्हणून त्यांना पुरस्कारही मिळालेला. आणि हे सर्व असताना त्यांच्या राहण्याची खोली म्हणजे अगदी 1 RK टाईप आपण किंवा 1 BHK टाईप त्यांचा घर होतं. ते मूळचे बार्शीचे, ते तिथनं मामाच्या गावी आलेले. मस्साजोग हे त्यांच्या मामाचं गाव. लहानपणापासून त्यांचे आई वडील तिथे राहत होते आणि त्यानंतर मामाने दिलेलं असं 1980 साली असं बोललं जातं. पण त्या घराची दुरावस्था बघितल्यावर खूपच वाईट वाटलं. संतोष देशमुख हे एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे त्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर धनंजय देशमुख आणि त्यांची मुलं आणि संतोष देशमुख यांची पत्नी यांचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचीच प्रचिती आज त्यांनी दिलेली आहे. ते नवीन घर बनवतायत यांच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी. बेडरूम, हॉल, किचन असं दुमजली घर, खालच्या फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला सेम असं दुमजली घर ते बांधून देत आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी आज भूमिपूजन केलं आणि ते सर्व आता काम सुरू होईल, आता त्या गोष्टी येतील. सो निश्चितच कुठेतरी बरं वाटलं की ज्या राजकारणी माणसाने जे कमिटमेंट दिली होती ती कमिटमेंट पाळली आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. निश्चितच पालकत्व काय आहे, कायदा, गुन्हेगारांवर हे करा ते करा, हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत. परंतु कुठेतरी त्या कुटुंबाला आधार वाटावा, कुठेतरी ह्या पैशाच्या समाजामध्ये त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर मिळावं, ह्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहे.
हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. आधीच्याही खूप घटनांवरनं त्यांनी तशा पद्धतीने आपलं काम करून दाखवलेलं आहे. निश्चितच डेप्युटी सीएम म्हणून एकनाथ शिंदे जी संवेदनशीलता आणि एक गरिबाच्या बाजूने उभं राहणारा त्यांची जी प्रतिमा आहे तीच प्रतिमा जिवंत ठेवतायत. त्याच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.